राजा कृष्णदेवराय यांचे सावत्र भाऊ राजा कृष्णदेवरायांच्या नंतर ज्यांनी सत्ता सांभाळली ते अच्युतराय देव आणि अच्युतराय देव टेम्पल या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। खूप अंतर या ठिकाणी पार करून तुम्हाला ह्या मंदिरामध्ये यावं लागेल। अच्युतराय देव टेम्पल देवरायाच्या सावत्र भाऊ अच्युत देवराय याच्या टेम्पलमध्ये याच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेलो आहे। अच्युतम केशवम राम नारायण असं पण म्हटलं जातं। म्हणजे अच्युत म्हणजे विष्णू, म्हणजे कृष्णदेवरायांच्या वडिलांनी सुद्धा कृष्ण विष्णू अशीच नावं आपल्या अपत्यांना दिली होती। कारण कृष्णदेवरायांचे दोन सावत्र आई, म्हणजे कृष्णदेवरायांच्या वडिलांना 3 पत्नी होत्या। या 3 पत्नीपैकी अच्युत देवराय ह्या तिसऱ्या पत्नीचा मुलगा अच्युत देवराय। अच्युतम केशवम राम नारायणम। आणि अच्युत मंदिराच्या समोरच हा जो सभामंडप आहे, या ठिकाणच्या विटा आहेत त्या प्राचीनकालीन विटा आहेत, त्या भाजी विटा। आणि या भाजी विटापासून त्यांनी गोपूर तयार केलेलं आहे। आणि ह्या मधून तुम्ही जर बघत असाल तर थेट दुसरं एक एंट्रन्स दिसतं आणि एंट्रन्स नंतर लगेच अच्युत देवराय बाजार दिसतं। इथं अच्युत देवराय बाजार ह्या एंट्रन्सच्या पलीकडं आपण आता पाहणार आहोत। राय देव टेम्पलच्या समोर 100 खांब असलेले एक सभामंडप आहे, जिथं न्यायनिवाडा केला जायचा, लोकांचं कारण ऐकून घेतलं जायचं किंवा धोरणं ठरवली जायची। हे अच्युतराव टेम्पलचं प्रवेशद्वार आहे। आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला सांगतो की जे बांधकाम चालू होतं त्या दरम्यान हे दगडी जाते आहे, तुम्हाला दिसतं असेल पहा, ह्याच्यावर सिमेंट बनवलं जायचं, चुन खडक वगैरे एकत्र वापरून अशा प्रकारचं रसायन तयार केलं जे दगडांना पेस्ट करण्यासाठी वापरायचं। ही आहे जात्याची खाची वरची बाजू, म्हणजे वर, आणि त्याच्यावर ते फिरवून चुनं खडक किंवा त्या तत्कालीन सिमेंट किंवा तत्कालीन प्रकारचं बांधकामासाठी लागणारं सिमेंट ह्या जात्यावर तयार केलं। हे जाती अशीच या ठिकाणी टेम्पलचा हा प्रवेशद्वार आहे। आणि अच्युतरायच्या टेम्पलच्या समोर हा तुम्हाला बाजार दिसतो, बाजार बरोबर। मी मगाशी उल्लेख केला की काही घोडे बाजार होते, आंतरराष्ट्रीय घोडे बाजार, आंतरराष्ट्रीय सोने चांदी जडी जवाहरे बाजार। पण ह्या बाजाराचं वैशिष्ट्य काय, देवदासी बाजार, म्हणजे राजघराण्यामध्ये दासी म्हणून राणी आणि राजांना सेवा करण्यासाठी ज्या महिला लागायच्या त्या सुंदर शालीन महिलांचं या ठिकाणी एक प्रकारचा बाजार भरायचा। आणि इथं संपूर्ण जे राजघराण्यातील लोक आहेत ते लोक यातून सिलेक्शन करून त्यांना आपल्या नोकरीसाठी किंवा सेवेसाठी घेतले जायचं, अशी इथल्या गाईडकडून आम्हाला माहिती मिळाली आहे। हा आहे अच्युतराय मंदिराच्या समोरचा देवदासी बाजार। अच्युतराय बाजारचा हा म्हणजे राजमार्ग या ठिकाणी होतो आणि त्या पलीकडे एक मंदिर तुम्हाला दिसेल, ते आहे राम मंदिर। प्रत्येक मंदिरासमोर एक बाजार आणि एक बाजारच्या बाजूला एक पुष्करणी म्हणजे एक पाण्याचा मोठा स्रोत, म्हणजे कुंड, जिथं देवाच्या कार्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या वापरासाठी असं पाणी वापरायचं। प्रत्येक मंदिराच्या, हंपीतल्या प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक पुष्करणी आहे, एक तलाव आहे, आणि तो वेल डिझाईन्ड आहे, वेल इस्टॅब्लिश्ड आहे आणि चांगलं नैसर्गिक पाणी यावं अशा प्रकारची रचना। आणि चारी बाजूला सुंदर कलाकृती पण आहेत। म्हणजे त्यावेळच्या राजांनी पाण्याला सुद्धा किती महत्त्व दिलं। पाणी हे जीवन आहेच, पण त्या जीवन या शब्दावर किती महत्त्व दिलं हे यावरून अधोरेखित होतं। प्रत्येक मंदिरासमोर असलेली ही पुष्करणी।